नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। 2 दिवसाची अलिबागची सुट्टी संपली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो भिवंडीला। तर आज आमच्या दोघीही मुली समुद्रातून पहिल्यांदा प्रवास करणार होते म्हणून दोघीही चांगल्याच खुश होत्या। ऍक्च्युली आम्ही रैवस धक्क्यावरून जाणार होतो, पण या भाऊंनी आम्हाला मांडवा जेट्टीला सोडलं। तर इथे आल्या आल्या अगदी 2 मिनिटाच्या फरकामुळे आमची एक बोट निघून गेली, त्यामुळे आम्हाला इथे जवळजवळ पाऊण तास थांबावं लागलं। समोर ओरोपट पण लागली होती, पण ती दुसऱ्या ठिकाणी लागली होती आणि तिथे जायला आम्हाला आणखीन वेळ झाला असता। तर इथे नुकताच बोट सुटली होती म्हणून दुसऱ्या बोटीसाठी आमचा इथे पहिला नंबर लागला होता। तर मिस्टरांच्या मामीने इथे लाल जाम दिले होते, ते आम्ही बसून बसून इथे अर्धेच खाऊन टाकले। तर बरोबर पाऊण तासाने इथे अजंठा बोट आली आणि त्या बोटीमध्ये आम्ही लगेच बसून घेतलं। तर या बोटीमध्ये जितकी माणसं बसतील तितकीच इथे सेफ्टीसाठी जॅकेट सुद्धा दिले होते। तर आम्ही पहिला आलो होतो म्हणून आम्हाला फ्रंटची सीट भेटली आणि आम्हाला मस्त असा जवळून समुद्राचा प्रवास पाहताना आला। पुढे बसलो होतं, पण त्याच्यामुळे सगळं खारं खारं पाणी आमच्या अंगावर उडत होतं। आम्हाला आधी वाटत होतं पहिल्यांदाच बोटीतून मुली प्रवास करत आहे तर त्या घाबरतील, पण त्या दोघींनीही मस्त एन्जॉय केलं। आज्ञा तर आमची इतकी रिलॅक्स होती जशी काही बिल्डिंगच्या गॅलरी मध्ये उभी होती। मुली आमच्या दोघीही बिंदास होत्या, पण मला थोडीफार पाण्याची भीती वाटत होती, कारण मी पण कधी बोटीतून जास्त प्रवास केला नव्हता। हा प्रवास माझा अगदी दुसऱ्यांदाच होता। फर्स्ट टाइम जेव्हा मी एकदा बोटीमध्ये बसली होती त्यावेळी मी आतमध्ये बसली होती, पण इतक्या जवळून मी समुद्र आज पहिल्यांदाच पाहिला। तर बोटीच्या आतमध्ये सगळी माणसं प्रवास करत होती, पण बोटीच्या बाहेर इथे बगळे सुद्धा आमच्या सोबत प्रवास करत होते। मुलींनी बॅगेमध्ये बराच खाऊ आणला होता, तो तासाभरामध्ये या बगळ्यांसाठी संपून टाकला। तर या बगळ्यांसोबत प्रवास करत आणि मस्त अशी गाणी ऐकत मुंबई कधी आली ते कळलंच नाही। सोबत आकाशामध्ये सूर्यही मावळत होता आणि हा सीन समुद्रातून पाण्यामध्ये वेगळीच मजा येत होती। आधी मला वाटत होतं कधी ती मुंबई येईल आणि कधी हा समुद्राचा प्रवास संपेल, पण मुंबई जेव्हा जवळ आली तेव्हा असं वाटलं पुन्हा एकदा बोटीमध्ये बसलं पाहिजे। तर फायनली इथे आम्ही बोटीतून उतरलो आणि गेट ऑफ इंडियाला आलो। तर इथे समुद्र आणि गेट ऑफ इंडिया पाहण्यासाठी इथे बरेच फॉरेनर आले होते। तर इथे फॉरेनर्स नाही तर आपल्या इंडियाची पब्लिक सुद्धा इथे फिरण्यासाठी येत असते। तर इथे सगळेजण आल्यावर फोटो काढतात म्हणून आम्ही इथे फोटो काढले, पण आमच्या आज्ञा मात्र इथे खूप कंटाळली होती। असाही आमच्या आज्ञाला फोटो काढायचा खूप कंटाळा आहे, जेव्हा तिचा मूड असेल तेव्हा ती आमच्या सोबत फोटो काढते। तर बहुतेक इथे पिक्चरची शूटिंग चालू होती, त्यामुळे जास्त सीन आम्हाला इथे पाहता आले नाही। तर इथे गेट ऑफ इंडियाच्या बाहेर येऊन आम्ही सीएसटी जाण्यासाठी बस पकडली आणि 10 मिनिटांमध्ये आम्ही सीएसटी ला आलो। तर इथे सीएसटी ला आल्यानंतर आमची 2 मिनिटांसाठी कल्याण गाडी सुटली, त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा पाऊण तास इथे थांबावं लागलं। तर असा आमचा अलिबाग ते भिवंडी प्रवास झाला आणि हा प्रवास करताना खूप मजाही आली आणि थोडा थकालाही झाला। तर इथे अलिबाग वरून मला बऱ्याच भेटी आल्या होत्या, तर याचं मी आता काय काय करणार आहे ते आता तुम्हाला पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल। तर चला बाय बाय।